सध्या राज्यभरामध्ये मराठ्यांची ही विजय यात्रा सुरू झालेली आहे। जोरदार जल्लोष देखील केला जातोय। अगदी मुंबईतील म्हणजेच नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट पासून अंतरवाली सराटीपर्यंत आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या मराठा बांधव हे जोरदार जल्लोष करतायत। आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत चेतन सावंत। हे शिवाजी चौकातून म्हणजे वाशीमध्ये ज्या ठिकाणी मराठा बांधवांनी गुलाल उधळलेला आहे, विजयाचा गुलाल, त्या ठिकाणी चेतन सावंत आहेत। तर संभाजीनगरमध्ये सचिन जिरे, एपीएमसी मार्केटमध्ये अजय माने आणि अंतरवाली सराटी म्हणजे ज्या ठिकाणाहून या मराठ्यांचं आंदोलन सुरू झालं त्या ठिकाणी गौरव साळी आपल्याला पाहायला मिळतात। सर्वात आधी आपण चेतन सावंत यांच्याकडे जाऊया। चेतन, शिवाजी चौकामध्ये आज मराठ्यांनी विजय गुलाल उधळलेला आहे, सध्या तिथे काय वातावरण आहे, सध्या तिथली कशा प्रकारची परिस्थिती आहे आणि कसा जल्लोष तिथे पाहायला मिळतोय? आपण पाहिलं असेल गेल्या काही महिन्यापासून मराठा आरक्षणासंदर्भातला जो संघर्ष चालू होता, मनोज जरांगे पाटील आहेत यांचा जो संघर्ष होता तो अखेर आज संपलेला पाहायला मिळाला। वाशी येथील शिवाजी चौकात आपण पाहू शकतो माझ्या पाठीमागे मराठा कार्यकर्ते आहेत, मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते आहेत। गुलाल उधळून त्यांनी हा जल्लोष साजरा केला आहे। त्यांच्या आपण प्रतिक्रिया देखील जाणून घेणार आहे। मात्र आपण पाहिलं असेल तर ज्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश हा मनोज जरांगे पाटील यांच्या हाती दिला, त्यांना त्यांचं उपोषण सोडलं, त्यावेळी एक प्रकारचा जो हजारो लाखोंनी आलेला मराठा समाज होता तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळाला आणि मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळाला। एकंदरीतच आपण पाहिलं असेल गेल्या अनेक महिन्याचा हा संघर्ष आहे तो कुठेतरी आता त्याला यश मिळालं, त्या संघर्षाला फळ मिळालेलं आपल्याला पाहायला मिळालं। आपण त्यांच्याकडनं देखील प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत। त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे, त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते देखील जाणून घेणार आहे। दादा, गेल्या काही महिन्यापासून संघर्ष चालू होता, मनोज जरांगे पाटील एकाएकी लढताना आपल्याला पाहिले होते, मग लाखो असेल करोडोनी मराठा बांधव त्यांना जोडले गेले, अखेर त्यांना आज यश मिळालंय, काय प्रतिक्रिया? नाही, जरांगे दादांनी जे खरंच उपोषण केलं आणि मराठ्यांसाठी लढा दिला आणि जे आमचे खरंच 350 लोक जे आमचे बांधव आहेत ते जे ह्या संघर्षामध्ये जे आपले घर म्हणजे ज्या आत्महत्या झाल्या त्या काय जे आपलं जीवन संपवलं त्यांच्याही खरंच त्यांच्या आठवणीत हे त्यांचं यश आहे, जरांगे दादांचं यश आहे। आणि ज्याप्रमाणे ह्या मराठी समाज एकत्र झाला वाशीमध्ये आणि त्यामुळे सरकारला हा निर्णय घ्यावा लागला, तसं पण असे की एकनाथ शिंदेंनी पण जी शपथ घेतली त्याचं त्यांनी पण पूर्ण केले। त्या मराठ्यांना आज आरक्षण भेटले, फक्त जरांगे दादा आणि एकनाथ शिंदे ह्या लोकांनी मिळून ह्या आपल्या मराठी समाजाला न्याय दिलाय। आणि खरंच बांधवांना आपण एकत्र राहिलो तर आपण इतिहास घडवू शकतो, हे जरांगे दादांनी दाखवून दिलं। आणि खरंच एक माणूस काय करू शकतो हे जरांगे दादांनी दाखवून दिलं। त्यासाठी एक मराठा लाख मराठा। मात्र आपण पाहिलं असेल जो जी.आर. दिला आहे त्यामध्ये ज्या मागण्या होत्या मनोज जरांगे पाटील यांच्या, या खरोखर प्रामुख्याने महत्वाच्या मागण्या होत्या। त्यातील एक महत्वाची मागणी अशी होती की जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे रद्द करण्यात यावे। युवा तरुण होते, मराठा आरक्षणाच्या संदर्भात जेव्हा जो लाठीचार्ज झाला होता किंवा ज्या गोष्टी घडल्या होत्या त्यावेळी असंख्य असे मराठी तरुणांवर गुन्हे दाखल झाले होते आणि हे गुन्हे देखील आता मागे घेण्यात येत आहेत। नाही, हे सरकारने चांगला निर्णय घेतलाय की आमच्या मराठी बांधवांचे गुन्हे मागे घेतात, ते आम्ही आनंदी आहे। पण आमचे मराठी बांधव परत एकत्र राहिले पाहिजे आणि कुठलाही गुन्हा दाखल होता कामा नये। लाठीचार्ज जो झाला तो दुर्दैव आहे की ज्या आदेश दिला ज्यांनी तो दुर्दैव होता की आमच्या माता भगिनींवर ज्या लाठीचार्ज झाला आणि त्याच्यातून ही जी शक्ती जनसागर उगळला तो आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा झाला। आणि आम्ही आज जरांगे दादांमुळे आमच्या मुलांचं भविष्य आज पुढे जाऊन सुवर्ण संधी आहे। आम्ही आज आमचं आयुष्य गेले, आमचं म्हणजे आम्ही 40 वर्ष आहे, पण आमचे जी मुलं येणार आहेत, नवीन पिढी येणार आहे त्यांच्यासाठी हा निर्णय एकदम सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे। आणि जरांगे दादा तुमचा आम्ही किती करू एवढं कौतुक कमी आहे आणि आम्ही तुमच्यावर सदैव तुमच्यावर राहू हे आम्ही गवाही देतो। इकडे ऐतिहासिक असा निर्णय चालू होता, इकडे मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अध्यादेश होता तो सुपूर्द केला होता, तर दुसरीकडे त्याच वेळी छगन भुजबळ आहेत ओबीसीचे नेते, ते देखील प्रतिक्रिया देत होते। त्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी समाजाला ते आवाहन करतायत की हरकतीचा मुद्दा टाकावा, आपण हरकत घ्यावी या आरक्षणासंदर्भात। यावर काय प्रतिक्रिया देतात? जर हरकत केली किंवा कोर्टात पुन्हा गेलं तर आरक्षणावरचा जो जी.आर. काढलाय त्याच्यावर अंमलबजावणी करायला वेळ जाईल आणि पुन्हा एकदा हा संघर्ष सुरू राहील। नेमकं काय वाटतंय तुम्हाला आजच्या क्षणी? असं आहे की छगन भुजबळांनी ना खरंच यात पडू नये आता, कारण मराठा समाज पण आपला आम्ही जे मागासलेलो आम्ही काय कशा नाही, आम्हाला शिक्षण आणि आम्ही जे शिक्षणाचं आरक्षण पाहिजे आणि नोकऱ्या। तुम्ही आज विचार करा, आमचे लोक 90% पास होतात आणि तुम्ही 60% आणि कसं माहिती का त्या 60%ला नोकरी लागते, 90% करणारा तो शेतीत जाऊन काँग्रेस काढतोय आणि आमचे खरंच बांधव ह्या गोष्टीतून गेलेले आहेत। आणि छगन भुजबळ साहेब तुम्ही प्रामाणिकपणे
मागायला लागू नका, आम्ही जर मागे लागले तर आम्ही चेतन, तुम्हाला सोडणार नाही. हे संपूर्ण आम्ही मराठा देतो. समाजामध्ये सध्या उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. सरकारनं अध्यादेश काढल्यानंतर राज्यभरामध्ये अगदी नवी मुंबईपासून अंतरवाली सराटी आणि राज्याच्या कानाकोपऱ्यात हा जल्लोष केला जातोय. मराठा समाज हा आनंद उत्सव आज साजरा करताना पाहायला मिळत आहे. यानंतर आमचे प्रतिनिधी अजय माने यांच्याकडे जाऊयात. ते एपीएमसी मार्केटमध्ये आहेत नवी मुंबईतील. याच एपीएमसी मार्केटमध्ये मागील 2 दिवसांपासून मराठा बांधवांनी, या मराठा आंदोलकांनी मुक्काम केलेला होता. जरांगे पाटील यांचा मुक्काम देखील याच एपीएमसी मार्केटमध्ये होता. अजय, एपीएमसी मार्केटमध्ये सध्या कसं वातावरण आहे? त्या ठिकाणी मराठा बांधवांकडून कशा प्रकारचा जल्लोष केला जातोय? प्रथमेश, सगळ्यात महत्त्वाचं मनोज जरांगे पाटील यांची ही विजय यात्रा सध्या नवी मुंबईमधून निघालेली आहे. आंदोलनाची सुरुवात झाली अंतरवाली सराटीमध्ये आणि आंदोलन पोहोचलेलं होतं नवी मुंबईमध्ये. त्यानंतर आज नवी मुंबईमधून ही विजय यात्रा पुन्हा एकदा अंतरवाली सराटीमध्ये जाणार आहे. आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेले आहेत. अजय, एपीएमसी मध्ये मराठ्यांनी 2 दिवस मुक्काम ठोकलेला होता आणि आज याच ठिकाणी विजयाचा गुलाल देखील उधळला जातोय. कशा प्रकारचं वातावरण आहे? प्रथमेश, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जसाही उल्लेख केला, 2 दिवस एपीएमसी मध्ये मुक्काम होता, पण कृषी बाजार समितीच्या कार्यालयात जे त्या सगळ्या शिष्टमंडळाच्या बैठका झाल्या. याच एपीएमसीच्या मार्केटमध्ये जे ते GR आले, शासन आला आणि अध्यादेश आला आणि तोच याच एपीएमसीच्या मार्केटमध्ये एकंदरीत मान्य झाला. आणि त्यानंतर जी आहे ती शिवाजी चौकात सभा झाली. मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे तिथूनच काल जरांगेंनी जे ते त्यांच्या आंदोलन करताना संवादलं होतं. आता हा संपूर्ण जो म्हणजे लोक जी इथं जमा झाली होती ती सगळी, जसं जरांगेंनी सांगितलं होतं की गप गुमान आपापल्या गावाकडे, तालुक्याकडे जा आणि तिकडे जाऊन जल्लोष करा, आणि त्या अनुषंगाने हे संपूर्ण एपीएमसी मार्केट जे ते खाली करण्यात आलेलं आहे. दुसरा यात महत्त्वाचं म्हणजे की हे एपीएमसी मार्केट ज्या आंदोलनकर्त्यांना दिल्यामुळे 2 दिवस ही बाजारपेठ आहे आणि ती बाजारपेठ जी आहे ती बंद होते. आणि त्यांनी असं म्हटलंय आता जाताना की शेतकऱ्यांना त्याचा आणखी नुकसान नको, त्यामुळे हे लवकरात लवकर मार्केट जे ते खाली करा. त्या अनुषंगाने आंदोलनकर्ते असतील, उपोषणकर्ते जे असतील ते सगळे जे ते आता एपीएमसी मार्केटच्या बाहेर म्हणजे घराच्या दिशेने निघालेले आहेत. अनेक जण रस्त्यात जे तो उत्सव साजरा करताना, आनंद साजरा करताना पाहायला मिळतात. अनेक जण रस्त्याच्या कडेला उभा राहून जेवताना पाहायला मिळतात. पण शेतकऱ्यांच्या आणि कृषी उत्पन्न बाजार समितीला कुठलाही फटका पडू नये अजून त्या अनुषंगे हे संपूर्ण मार्केट जे ते खाली करण्यात आलेलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी ज्या ठिकाणी उभा आहे त्याच ठिकाणी जे ती या मार्केटमधून जे ती काल भाषण झाली, त्यानंतर पहिला GR आला, पहिल्या शिष्टमंडळाची बैठक झाली, त्यानंतर मग दुसरं शिष्टमंडळ. अजय, आपण पुन्हा एकदा तुझ्याकडे येऊयात, मात्र यानंतर आपण जाऊयात संभाजीनगरमध्ये. संभाजीनगर हे मराठा आंदोलनातील एक महत्त्वाचं केंद्र ठरलेलं होतं. याच ठिकाणी आजारी असताना जरांगे पाटील हे रुग्णालयातून सूत्र हलवत होते आणि याच ठिकाणी आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आहेत. सचिन जिरे, संभाजीनगरमध्ये सध्या कशा प्रकारचा उत्साह मराठा बांधवांमध्ये, मराठा आंदोलकांमध्ये पाहायला मिळतोय? आता जर आपण आहोत छत्रपती संभाजीनगरच्या ऐतिहासिक क्रांती चौकात, हे पाहू शकतात आपण. अशा पद्धतीने या महिला आहेत, तरुण आहेत, वृद्ध आहेत, सर्व स्तरातून या ठिकाणी जल्लोष करण्यात येत आहे. हे चित्र गेल्या 1.5 ते 2 तासापासून आहे. छत्रपती संभाजीनगरच्या या चौकांमध्ये फटाके फोडून जल्लोष केला जात आहे, पेढे वाटून, फुगडी खेळून, त्याचबरोबर ढोल ताशाच्या गजरात नृत्य करून आपण या ठिकाणी जल्लोष साजरा केला जात आहे. एक मराठा लाख मराठाच्या गगनभेदी घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत. या ठिकाणी महिला आहेत, या महिला सकाळपासून नृत्य करत आहेत, जल्लोष साजरा करत आहेत. त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. काय भावना आहे तुमच्या? जरांगे पाटील सरांचा, दादांचं अभिनंदन. काय सांगा, काय भावना आहेत तुमच्या? आज आमच्या अशा भावना आहेत की आम्हाला एवढा आनंद झालेला आहे की जरांगे पाटलाचा विजय झालेला आहे. आज आम्ही सकाळपासून फक्त चहा वगैरे असं वाटतं की आम्ही खूप खूप जेवलेले आहेत, एवढ्या आनंदाने पोट बघून गेलेले आहे. जरांगे पाटील तुम असेच आगे बढो, हम तुम्हारे साथ है. श्री राम प्रभूच्या रूपात आम्हाला जरांगे पाटील हे भेटलेले आहेत. आम्हाला खूप खूप आनंद झालेला आहे, आम्ही शब्दात सांगू शकत नाही. जरांगे पाटील आपल्याला खूप खूप अभिनंदन आमचे. तुमचे तरुणी आहेत, काय सांगशील तू? आज मराठा आरक्षण मिळालं, तू जो पण जल्लोष करत होती.
हा आमचा 70 वर्षाचा वनवास पूर्ण झालाय आणि हे फक्त शक्य झालंय मनोज दादा जरांगे पाटलांसाठी। त्यामुळे इथून पुढे जे पण दादा म्हणतील ते सगळे मराठी बांधव ऐकतात। प्रत्येक तुम्हाला दाखवतो या ठिकाणी जे आपण पाहू शकतात की ही तरुणाई आहे, गुलाल उधळला जात आहे। अशा पद्धतीने पोर्टेबल स्पीकर लावून या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। हा उत्साह आपण पाहू शकता की या क्रांती चौक मधला उत्साह आहे। छत्रपती संभाजीनगर मध्ये हा छत्रपती संभाजीनगर हा नेहमी चळवळीचा केंद्र राहिलेला आहे आणि याच ठिकाणी आपण पाहू शकता अशा पद्धतीने या जल्लोष साजरा केला जातो तरुणांकडून आणि अशा पद्धतीने पोर्टेबल स्पीकर आहेत। या पोर्टेबल स्पीकर हातात घेऊन नृत्य केले जात आहेत। एक प्रचंड असा उत्साह मराठा समाजाच्या तरुणांमध्ये आहे। सांगितलं आपण पाहिलं की मनोज जरांगे पाटील वारंवार म्हणत होते की आमची मुलं एका मार्गाने मागे राहतात, तर त्यामुळेच कुठेतरी ह्या तरुणाईमध्ये जसं काही मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य झाल्या आणि ती माहिती वाऱ्यासारखी पसरली आणि तरुणांमध्ये एकच जल्लोष छत्रपती संभाजीनगर मध्ये पाहायला मिळतोय। नक्कीच सचिन, संभाजीनगर मध्ये देखील जोरदार जल्लोष पाहायला मिळतोय। जसा जल्लोष हा नवी मुंबईमध्ये केला जातोय तसा जल्लोष हा राज्याच्या कानाकोपऱ्यात सध्या मराठा आंदोलक मराठा बांधव करतायत। सरकारनं नवा अध्यादेश काढल्यानंतर सध्या राज्यभरामध्ये मराठ्यांची विजय यात्रा सुरू झालेली आहे। नवी मुंबईमध्ये जरांगे पाटील यांची ही विजय यात्रा सुरू झालेली आहे आणि ही यात्रा आता अंतरवाली सराटीमध्ये दाखल होणार आहे। आज नवी मुंबईमधून अंतरवाली सराटीपर्यंत ही विजय यात्रा पूर्ण होणार आहे। यानंतर आपण जाऊयात अंतरवाली सराटीमध्ये, म्हणजेच आंदोलनाचं जे केंद्र होतं ते अंतरवाली सराटी आणि याच ठिकाणावरून मराठा आंदोलनाला सुरुवात झालेली होती आणि या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गौरव साळी आहेत। गौरव, ज्या ठिकाणावरून मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची सुरुवात झाली, ज्या ठिकाणी आंदोलनाची ठिणगी पेटली, त्या अंतरवाली सराटीमध्ये सध्या कशा प्रकारचा उत्साह आहे, त्या ठिकाणी कशा प्रकारे जल्लोष केला जातोय? खरंय प्रथमेश, मराठा आरक्षण आंदोलनाला इथून नवीन सुरुवात झालेली आहे। 29 ऑगस्ट रोजी जालन्यातील अंतरवाली सराटी येथे पहिले तर जरांगे पाटलांच्या उपस्थितीमध्ये भव्य सभा पार पडली। त्यानंतर जरांगे पाटलांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले होते आणि या दरम्यानच 1 सप्टेंबर रोजी इथे लाठीमार झाला। त्यामुळे याचे पडसाद राज्यभर देशभर उमटलेले आपल्याला पाहायला मिळाले। हा लढा त्या लाठीमारमुळे या लढ्याला नवीन लगाकी आलेली आपण पाहायला मिळालं। मात्र जरांगे पाटलांनी आपला हा लढा सुरूच ठेवला आणि आता सध्या सर्वत्रच आनंदमय वातावरण पाहायला मिळत आहे, कारण जरांगे पाटलांची जी मागणी होती सगळे सोयऱ्याची याला मान्यता मिळालेली आहे। सरकारने अध्यादेशही जारी केलेला आहे। या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत इथे अंतरवाली सराटीतील काही बांधव आहेत। हे जे बांधव आहे यांना गोळीबारामध्ये गोळ्या लागल्या होत्या, आपण यांच्याशीच बातचीत करूया। दादा, काय सांगणार, तुम्हाला गोळीबारमध्ये तुम्ही जखमी झाले होते, काय नेमका तो प्रसंग होता आणि आजचे तुम्ही वर्णन काय करणार आहे? आम्ही ज्या वेळेस इथं आल्याच्या नंतर इथं पोलीस फौज भरपूर दिसण्यात आली तर त्यावेळेस आमच्या लक्षात एकच विचार आल्यानंतर आम्ही दोघे शेतातून आलेलो होतो, मी आणि विजू झांजे, की विजू झांजेला एकच म्हणलं झांजे एक गणवी कावा केल्याशिवाय आपल्याला जमणार नाही तर आपलं गाव खूप मार खाल्ले जाणार आहे। इतकं जाईल की अक्षरशः जर हे नाहीच केलं तर हे ओरिजिनल गोळी फायरिंग तर केली पण ओरिजिनल माणसाच्या अंगावरही चालते। मग विजू झांजे मला म्हणलं, बाळू काय करायचं तू सांग, मी ऐकायचं। मग आम्ही एवढ्या पब्लिक मधून नक्कीच गौरव, अंतरवाली सराटीसह संपूर्ण राज्यभरात आणि नवी मुंबईमध्ये देखील मराठा बांधवांचं जल्लोष सध्या सुरू आहे।